राहुल धोत्रे खून प्रकरणातील 2 आरोपी गुन्हे शाखा युनिट 1 ने केले जेरबंद। नाशिक पोलीस हवालदार प्रशांत मरकड व मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की नांदूर नाका येथे घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी संतोष मते हा वाडीवरे गाव कवटी फाटा नाशिक येथे येणार आहे। त्या अनुषंगाने अधिकारी व अंमलदारांनी वाडीवरे गाव कवटी फाटा गणेश वडापावच्या समोर पंचवटी अमृततुल्य वाडीवरे येथून संतोष बाळू मते वय 40 वर्ष राहणार दिंडेवाडा मारुती मंदिराजवळ नांदूरगाव नाशिक यास ताब्यात घेतले। त्याचबरोबर पोलीस हवालदार विशाल देवरे प्रवीण वाघमारे यांना देखील त्याच गुन्ह्यातील आरोपी स्वप्नील बागुल हा पपया नर्सरीजवळ नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने अधिकारी व अंमलदारांनी पपया नर्सरी नाशिक येथे जाऊन खात्री केली असता पपया नर्सरी सातपूर नाशिक येथून स्वप्नील मदन बागुल वय 33 वर्ष राहणार नांदूरगाव जुना राजवाडा बुद्धविहाराच्या मागे नाशिक यास ताब्यात घेतले आहे। सदर दोन्ही आरोपितांची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी सदर गुन्हा त्यांचे साथीदारांसह केल्याची कबुली दिली असल्याचे म्हटले। दोन्ही आरोपितांना पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे। सदर कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार करण्यात आले आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक।